खरं महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आपले लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून या प्रगतीगणातून ज्यांना या पंचायत समितीची उमेदवारी मिळाली ते उरमोडी धरणग्रस्तांचे नेते, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गेल्या 30 वर्षाच्या उरमोडी धरणग्रस्तांना न्याय द्यायचं काम केलं आणि त्यांची कुठेतरी पोचपावती दिली पाहिजे या हिशोबातून ज्यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळाली त्या आदरणीय वसंतराव भंडारे बापू, मी तिला बरेच वेळा नशिबान म्हणतो की ती नशीब घेऊनच आली. मी बरेच वेळा सगळ्यांना सांगितलं, बोंदवड्यातनं आली, कुचची सरपंच झाली, मिस्टर तिचे मिलिटरीत भरती झाले, मिलिटरीतनं आले, मुंबईला काहीतरी बहिणीला भेटायला गेले, तिकडे पोलिसात भरती झाले. पोरगा वडील भरती झाले म्हणून वडिलांना भेटायला गेला, पोरगा इंडियन नेव्हीत भरती झाला. आता ही 7 तारखेला रिटायर व्हायला निघाली सरपंच किंवा नक्की 9 तारखेला पंचायत समिती सदस्य होणार. अशी जिने उल्लेखनीय काम केलं ते आपली शोभाताई पंचायत समितीच्या भारतीय जनता पार्टी अधिकारी उमेदवार शोभाताई लोटेकर बंधू आणि भगिनीनो. कारण सर्व वक्त्यांनी सांगितलं की पंचायत जिल्हा परिषदेची बाह्य निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. बुवा झाली असती बिनविरोध. मी मनात आणलं असतं, तात्यानं मला सांगितलं असतं आपण करूया, आणि तात्यांचा पाठिंबा 100% माझ्या पाठीशी आहे. मोठ्या भावासारखा तात्यानं गेल्या 20 वर्षात आम्ही दोघांनी एकामेकाच्या विचारानं दोन्ही महाराजांचा समन्वय राहिला पाहिजे, दोन्ही महाराज एकत्र आले पाहिजेत, दोन्ही महाराजांनी शिवेंद्रराजांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं पाहिजे, उदयनराजांनी देशाचं नेतृत्व केलं पाहिजे. आणि सातारा जिल्हा हा आपण आरवाईने सांगितल्याप्रमाणे आपण खासदार आमदार निवडून देत नाही, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाला विजयी करतो आणि दोन्ही वंशज एका ठिकाणी आलं पाहिजे. तात्यांची भूमिका स्पष्ट असते. तात्याच्यामुळे तुम्हाला बी त्रास होतो, मला बी त्रास होतो, पण परमेश्वराला माहिती आहे तात्या. पूर्वी परमेश्वराकडे तात्या चित्रगुप्ताकडे लिखाण असायचं, बरोबर आहे, लिहायचे, आणि नंतर लयच झालं तर आज्याने केलं तर नातवाला फेडा यायचं. पण आता परमेश्वराकडे बी मोबाईल आणि कॉम्प्युटर आहे. बोबडे साहेब सारखं रील फिरत असतो परमेश्वर बी. लय उद्योग केला की त्याला बोलवा म्हणतात, ह्याचं भरलंय. त्यामुळे तात्या देवाकडे न्याय आहे. तुम्ही केलेल्या कष्टाचं चीज नक्की होणार आहे. आजचं उद्या तुमच्या माध्यमातून जनतेची सेवा आधी केलेली इथून पुढे घडणार आहे. त्यामुळे कुणी काही म्हणा, कुणी किती बी काय करा, आता आम्ही ठरवलं दोन्ही महाराज एका जागेवर राहिले पाहिजे. दोन्ही महाराजांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं पाहिजे, उदयनराजांनी देशाचं नेतृत्व केलं पाहिजे. आपण सर्व जनतेने एकत्र राहिलं पाहिजे. कसल्याही परिस्थिती या भागाच्या विकासासाठी, भागाच्या विजयासाठी आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. ना या महाराजांचा नाही त्या महाराजांचा. बबन देवरांना मी सांगितलं, तुम्ही धरणग्रस्तांचं नेतृत्व करताय, बापूंना सांगितलं नेतृत्व करताय, धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी दोघांनी दोन्ही महाराजांच्या कार्यकर्ते एकत्र राहिलं पाहिजे. कुठला महाराजांचा, हा महाराजांचा, त्या महाराजांना, सगळे महाराजांचे कार्यकर्ते. कारण दोन्ही महाराजांच्यावर आपल्या जनतेनं प्रेम केलंय. विधानसभेला पहिल्या इलेक्शन पासून ते आजपर्यंत शिवेंद्रराजांच्या विजयाच्या परळी भागाचा सिंहाचा वाटा आहे. आता लोकसभेला आपण बघितलं असेल, खाली वर होत होतं, विरोधी उमेदवारांनी गुलाल उधळला. तात्या मला म्हणला, भैया कसं काय व्हायचं? तात्या म्हणलं काळजी करू नका, आता शेंद्रायण परळी येते, तिथं आलं की सगळं उलट पालट होणार, उदयनराजे विजय होणार. आणि तसंच झालं. 11 वाजून 10 मिनिटांनं सगळं कोल्हाडलं आणि उदयनराजे मोठ्या मताचे विजय झाले. त्यामुळे त्यांची जबाबदारी आहे दोन्ही महाराजांची. या परळी भागानं प्रेम केलंय, या परळी भागावर दोघांनी प्रेम केलं पाहिजे. परळी भागाच्या जनतेसाठी दोघांनी प्रश्न मिटवले पाहिजेत. या परळी भागाचं नंदन करायचं पाहिजे, दोन्ही महाराजांच्यावर आहे. त्यामुळे मतदान जिल्हा परिषद पंचायत समिती काय नाही, पद असू नसू धमक करायची, काम करायची धमक माझ्यात आहे. दोन्ही महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. परळी भागातली विकास झाल्यात, तिथून पुढे सुद्धा होणार. जिल्हा परिषदला सगळी जनता माझ्यावर आहे. मुंबईवरनं भाईवांकडे नेतृत्वाखाली 3000 लोक निघालेत, 70 बस निघाल्यात मुंबईवरनं 50-50 लोकांच्या. सगळे माझे मुंबईकर मंडळी इथे येणार आहेत. सगळ्याच्या सगळं मतदान आमच्या तिन्ही उमेदवारांना होणार आहे. त्यामुळं लोकांचं प्रेम माझ्यावर आहे, लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. गेले 10-15 वर्ष कुठलंही पद नसताना जनतेच्या सेवेसाठी, कोरोना काळ असेल, आरोग्याचे प्रश्न असतील, पोलिसांचा विषय असेल, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे काम असतील, प्रांत ऑफिसची कामं असतील, सगळी कामं करायचं आदरणीय शिवेंद्रांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मला पोचपोची जनता देणारच आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करायची असती, ह्या उंदरांना इकडून तिकडून काय दिलं असतं चकना तर सगळी क्लासात पडली असती, पण मला पाडायची नव्हती. मुझे भी देखना था मेरा कौन है परका कौन है.
माझी कोण आहे दुसऱ्याची कोण आहे मलाही बघायचं होतं. मी ज्या जनतेसाठी करतोय जनतेचं खरंच माझ्यावर प्रेम आहे का हे मलाही बघायचं होतं. पण मी धन्य झालो. 4 दिवस दौरा केला. गावागावात लोकांनी मला विचारलं, गावागावात लोकांनी मला स्वागत केलं. प्रत्येक महिला कानात ओळाली सांगायची, भैया यांना घेऊन परत आहे, आमचं काय, आम्हाला बी कधीतरी बोलवा. त्याशी सहज म्हणलं आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम घेऊया. हळदी कुंकाच्या कार्यक्रमात सगळ्यांना निमंत्रण दिलं. मला वाटलं काय येतील 2-3 हजार महिला, माझ्या माता भगिनी, माझ्या लाडक्या भगिनी. उच्चांक झाला 10,000 महिला इथं आपल्या धरणावर आल्या. 10,000 महिलांनी मला आशीर्वाद दिला. 10,000 महिलांनी सांगितलं, भैया आम्ही तुमच्या बहिणी आहे, दाजी कुठं जातोय बघतो. दाजीला सकाळच्या बारी मतदान केल्याशिवाय बाहेर जाऊन येणार नाही. सासूला सासऱ्याला बी सांगणार भाजप. देवेंद्र फडणवीसांचं कमळ, शिवेंद्रराजांचं कमळ, उदयनराजांचं कमळ. जसं आपण वाटलं त्या पद्धतीनं माझ्या भगिनी सांगितलं, भैया एक मत कुठं जाणार नाही, सगळी मतं तुम्हाला पडणार. विरोधक कोण आहे मला माहित नाही हो, कसला विरोधक मला माहित नाही. इथं तुम्ही बघा व्यासपीठात केवढी मोठी माणसं बसल्यात. ज्या भिकू भोसलेंनी जिल्हा परिषदचं नेतृत्व केलं, भिकू भोसले स्टेजवर आहेत. ज्या रेखाताईंनी जिल्हा परिषद नेतृत्व केलं त्या स्टेजवर आहेत. ज्या शंकरप्पांनी भाऊसाहेब महाराजांपासून पठार भागाचं नेतृत्व केलं, शंकरप्पा स्टेजवर आहेत. ज्या जाधवताईंनी केलं नेतृत्व केलं, जाधवताई स्टेजवर आहेत. आमच्या वासंतीताईंनी नेतृत्व केलं, वासंतीच्या स्टेजवर आहेत. आरवाई आहेत. त्याच पद्धतीने बबनराव देवरे आहेत. सगळे आतापर्यंत झालेले जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सगळे स्टेजवर आहेत. मला अभिमान आहे या परळी भागातनं आमच्या पार्टीच्या आणि दोन्ही महाराजांच्या एकाही कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद तिकीट मिळालं नाही. मागितलं नाही, त्यांनी सांगितलं भैयालाच द्या. ज्या दिवशी ओपन झालं त्यावेळी सांगितलं आमचा उमेदवार भैया. पंचायत समिती कुरबुर झाली, प्रत्येकाला वाटतं आम्हाला संधी मिळावी, निर्णय झाला. एका मिनिटात सगळ्यांनी अर्ज मागितले, कुणी सांगितलं नाही. आहे दोन्ही उमेदवार महाराज दोघांच्या पाठीशी उभं राहिलं. त्यामुळे आपल्याला विनंती करायला आलोय, आपण 15 वर्ष 20 वर्ष महाराजांना दिलं, आता घ्यायची वेळ आली. महाराज मंत्री आहेत, महाराजांच्याकडे हिरवा पेन आहे. जिथं महाराज सही करायचं ते काम मंजूर होतं. सहज महाराजांना परवा म्हणलं की महाराज माझ्या माता भगिनींच्या पायाला माती लागता कामा नाही. सगळ्या गावचे रस्ते पोच रस्ते झाले, पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या 100-150 कोटीच्या, मंदिराची कामं झाली, सभा मंडप झाले, स्मशानभूमी झाल्या. माझ्या हायस्कूलला परळी हायस्कूलचा विद्यार्थी मला अशोक काका म्हणले, तू या शाळेत शिकलायस, या शाळेचे बांधकाम झालं पाहिजे. 75 लाख रुपये शाळेला आणून दिले. ठोसेघरच्या शाळेला 25 लाख दिले, गदोडीच्या शाळेला 50 लाख दिले, पेटरी शाळेला 50 लाख दिले, सायळी शाळेला 50 लाख दिले, आर्याला 50 लाख दिले. जी हायस्कूल सगळ्या शाळेला हायस्कूलला काम मी दिले. त्यामुळे आता आपली मी म्हणतोय आपला घ्यायची वेळ झाली. महाराज मंत्री आहेत, महाराजांच्या माध्यमातून माझी मुंबईची सगळी मंडळी इथं आली पाहिजेत. परळी भागात पर्यटनाच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे. पर्यटनाच्या माध्यमातून आपण पूर्वी बघत होतो, कासला तर कायमस्वरूपी फुलं होती, होती ना फुलं, बारांगेची फुलं काय कसली बाय म्हणते ती बारांगा काय गौरीला आणते ते फुलोरा म्हणून आपण आणायचो. पण भाऊसाहेब महाराजांनी बाबा महाराजांनी उदयनराजांनी रस्ता केला, त्या फुलांना इंग्लिश नावं मिळाली. जिथू काय नावं मिळाली? जपानच्या लोकांनी सांगितलं दिस इज जॅपनीज फुल, कुणी सांगितलं लंडनचं फुल. वेगवेगळी लोक बी यायला लागली. पहिलं एक हॉटेल होतं आमच्या सोमनाथ जाधवांचं, 145 हॉटेल झाले आता काच्या रोडला. किती आमची सगळी भूमिपुत्रांची हॉटेल, एकाही भारतीय माणसाचं नाही. आता आपण ठोसेघरचा धबधबा बुवा किती वर्षापासून पाणी पडते जाते खाली तरळीला. आप्पांनी रस्ता केला, धबधब्याच्या बाजूने लोक यायला लागली, पर्यटन उभं राहिलं. आता नवीन महाबळेश्वरचा प्रोजेक्ट महाराजांनी आणलाय. नवीन महाबळेश्वरच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून दळणवळणाची सोय आपण सगळी केली आहे. का स्वर्ण माणूस डायरेक्ट ठोसेघरला जाऊ शकतो, काचा माणूस माझ्या परळीत येऊ शकतो, घाटाई मार्गे खाली येऊ शकतो, धावलीतनं खाली येऊ शकतो, केळवलीतनं खाली येऊ शकतो, अनवळ्यातनं खाली येऊ शकतो. महाराज मंत्री आहेत, ही सगळी कामं होणार आहेत. आदरणीय गजानन कोटरांचं स्वप्न होतं की परळीला पूर्वीसारखं जी परळीला पूर्वीचा जो अभिमान होता, परळीची बाजारपेठ होती. आदरणीय गजानन दळवींचं स्वप्न होतं की भैया परळीला पूर्वीसारखं एक स्थान निर्माण झालं पाहिजे. त्यामुळे बोबडे साहेब तुम्ही काळजी करू नका. मधला छोटा पूल आहे, आता मोठा पूल बांधणार.
आणि उसळदऱ्यातनं खाली रस्ता फोडून आणणार आणि अख्खी परळीला परत एकदा चांगल्या पद्धतीनं आपण प्रगतीपथावर नेऊन ठेवणार आहे. परळीचं मंदिर आहे, सगळी लोक सांगायची 5 पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधलं आणि त्यातनं काय झालं, काय त्या कोंबड्यानं बाग दिली म्हणले आणि भीमाला राग आला. भीमानं अशा काही कोंबडा फिरवला, एक तांगडं गेलं जुगाईकडं एक आड्याल. अशा पद्धतीनं पांडवकले मंदिराचा इतिहास आहे. त्या इतिहासाची नाळ धरून गिरीश असेल, आमचा सोमनाथ राऊत असतील, सरपंच असतील, या सगळ्या मंडळी भैया हे पांडवकालीन मंदिर आहे आणि या मंदिराला आपण त्याला चांगल्या पद्धतीनं त्याचा जीर्णोद्धार केला पाहिजे. पर्यटक इथं आले पाहिजेत. आदरणीय श्रीमान छत्रपती शिवेंद्र शिवाजी भोसलेंच्या माध्यमातून आपण परळीच्या मंदिराची 14 कोटी रुपये आणले. थोड्या दिवसात काम सुरू होते. त्याच पद्धतीने उसळदऱ्याचा रस्ता सुद्धा आपण करणार आहे. बरेच वेळा लोकांची इच्छा होती की माझ्या लावंगर भागाला पाणी मिळालं पाहिजे. लावंगर भाग हा वंचित राहिलाय. धरण उशाला कोरड घाशाला सुरेशभाऊ म्हणायचा, आमचा विक्रम म्हणायचा, 20 वर्ष प्रयत्न करतात. थोडंसं प्रशासकीय ज्ञान मला बी आहे. तात्याच्या वेळेला धरण होतं त्यावेळेला पाणी वाटप केलं जातं, म्हणजे 10 TMCचं पाणी त्याशी ठरतं. 6 TMC मानखटाव, 3 TMC सातारा तालुक्याला, 1 TMC शहराच्या पिण्याला, लोकांच्या पिण्याला पाणी शिल्लक नव्हतं. आम्ही सगळी प्रयत्न करतो पाणी मिळालं पाहिजे, परंतु आपण तळाशी गेलो. कशा पद्धतीने याला पाणी मिळालं पाहिजे. आणि माझं गाव पुनर्वसन झालं शेंद्र्याला. शेंद्रे असेल, सोनगाव असेल, या भागात जमीन मिळाली. मी अभ्यास केला. अधिकाऱ्यांनी विचारलं काय विषय आहे बाबा, इथं विषय काय, तर म्हणले भैया पाणी शिल्लक नाही. कुणीतरी लिहून दिलं आम्हाला पाणी नको, त्यांना पाणी देता येईल. पहिला राजू भोसले पुढे गेला, ग्रामपंचायत ठराव केला, म्हणलं माझ्या गावाला पाणी नको पण लावंगर भागाला पाणी मिळालं पाहिजे. आणि त्यानंतर माझं पाणी, माझ्या गावाचं पाणी मी लावंगर खोऱ्याला दिलं. इतिहासात कुठं होत नाही. पहिलं असतं शासनाचं, तुम्ही ध्यान घ्या, तुम्ही जमीन द्या, पाणी घ्या. लावंगरची गुंठाभर जमीन प्रकल्प असताना दिली नाही. कुठल्या लावंगरच्या माणसानं सांगो की गुंठाभर जमीन दिली. आता कोण सांगायला लागले नुसतं कुर्णापर्यंत पाणी येते. अरे बेट्यांनो, राजू भोसलेच्या डोक्यात पहिल्यापासून प्लॅन आहे. लावंगर पासून भोंदवड्याच्या वरच्या टोकापर्यंत पाणी येतंय. सगळ्या इंच नाही इंच जमीन भिजणार आहे. लावंगरची उपसा सिंचन आपण 50 कोटीची मंजूर करून आणली. लावंगरच्या शेतकऱ्यांच्या हाताला न्याय मिळणार आहे, काम मिळणार आहे. अशा पद्धतीने आदरणीय महाराज साहेबांच्या माध्यमातून म्हणतोय आपली घ्यायची वेळ आहे. त्यामुळे आता आपण थांबायचं नाही, पुढे जायचं. परळीच्या माध्यमातून या परळी भागात भविष्यात चांगली चांगली हॉटेल्स. चंद्रपूरला तात्या 2 लाख लोक गेल्यावर 2,000 माणसांना वाघ दिसतो. पण इथं घरातनं बाहेर पडल्या भिकवांना मला फोटो वाटायचं, भैया आज 25 गवं दिसलं, कोण म्हणते वर अस्वल दिसलं, कोण म्हणते 3 बिबटे दिसलं. अहो वाघ बी दिसणार आहे. आता तारा आणि सेनापती बी आलाय पहिलेला चंद्रपूरला आणल्याला. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल नवीन महाबळेश्वर त्या आदरणीय दोन्ही महाराजांच्या माध्यमातून आपण पर्यटनाच्या माध्यमातून माझ्या तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न, मुंबईला लोंढा थांबवण्याचा प्रयत्नासाठी आपण महाराजांच्याकडे ठाम मागे राहायचंय आणि घ्यायची वेळ आली म्हणतोय ती आपण त्याचा संधीचा फायदा घ्यायचा आहे. आदरणीय श्रीमान छत्रपती शिवेंद्र शिवाजी भोसले सातारा जिल्ह्याचे प्रभारी आहेत. महाराष्ट्राचं नेतृत्व करतात 3 नंबरचे मंत्री आहेत. या सातारा जिल्ह्याचा निकाल लागलाय. भारतीय जनता पार्टी अशी नाही कुणाला बी तिकीट देत नाही, सगळीकडे सर्वे करते. तात्याला माहित आहे, तात्या संध्याकाळी सर्वे बघतो, कुठं खाली आहे कुठं वर आहे, मग फोन करतो, जरा तुम्ही लावून धरा, तुम्ही जरा ढिलं सोडा. तात्याच सांगतो. सर्वे केलाय भारतीय जनता पार्टीनं. मुंबईला कधी नाही, पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेची सत्ता भारतीय जनता पार्टीची आली. पुण्यात दुसऱ्यांदा आली. सातारा जिल्हा परिषद सर्वे झालाय. सातारा जिल्हा परिषदला 65 पैकी 50 सीटा भारतीय जनता पार्टी येणार आहे आणि निर्विवाद सत्ता ही भारतीय जनता पार्टीची येणार आहे. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतोय, या निवडणुकीत आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली जाते. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांची फार जवळची आहे. त्यामुळे शिवेंद्ररायांचा बालेकिल्ला आपला परळी भाग आहे आणि ह्या बालेकिल्ल्यातनं बुवा सगळ्यांनी ठरवायचे आजच. कुणी काय बघायचं नाही, काय म्हणायचं नाही. आमची बहीण शोभात आहे आणि आदरणीय बापूंनी सुद्धा या धरणग्रस्तांचं काम केलंय. बापू इथनं पुढे तुम्ही बबनराव दोघं सगळ्यांना हातात घेऊन राहिलेली कामं करायच्यात. शोभाताईने महिलांचे प्रश्न सोडवायच्यात. जसं सरपंच म्हणून काम केलंय
त्या पद्धतीनं सर्व महिलांचे प्रश्न शोभाताई, तू तर माझी सैनिकाची पत्नी आहे, तू वाघीण आहेस आमची, तुझा मुलगा सैन्य दलात काम करतोय इंडियन नेव्ही मध्ये, त्यामुळे देश सेवेसाठी तुला काही काळजी नाही, 2 पेन्शन आहेत, पोराचा पगार आहे, त्यामुळे कुठे काय आपल्याला करायचं नाही. खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेसाठी तुम्ही निवडून तुम्हाला जनता देणार आहे. आजच मी जाहीर करतो, सगळ्यांची डिपॉझिट जप्त करून आम्ही तिघही उमेदवार विजयी झालोय, तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर सांगतो. त्यामुळे याच्या निवडणुकीत उद्यापासून सगळ्यांनी आपल्या गावचं सगळं मतदान झालं पाहिजे. एका बी गावात बूथ लागलं नाही पाहिजे विरोधकांचं. त्यांची सगळ्यांचे एजंट फॉर्म माझ्याकडे आहेत, तुम्हाला माहिती आहे. त्यांना एजंटच मिळणार नाही, ते म्हणले पाहिजे हे तुम्हाला. त्यामुळे ह्यांची कुणाची काळजी करायची नाही. आपल्या गावात गावचं मतदान 100% झालं पाहिजे. 70, 80, 90% मतदान झालं पाहिजे. मुंबईची लोक येणार आहेत, तेही मतदान झालं पाहिजे. एवढी विनंती करतो मी. आपल्या सगळ्यांच्या बरोबर गेले 8 दिवस रोज बोलतोय, नंतर म्हणणार आता हे तर ऐकतो म्हणून किती बोलतोय. पण मी जास्त न बोलता या परळी भागाच्या विकासासाठी, या दोन्ही महाराजांसाठी, त्या परळी भागात जसं प्रेम केलं आपण, त्या पद्धतीने माझ्यावर प्रेम केलं. आपला मुलगा म्हणून, आपला भाऊ म्हणून, आमच्या तिघांच्या पाठीशी उभं राहावं आणि आपल्या परळी भागाचं सगळं मतदान एक बी मत इकडे तिकडे जाता कामा नाही बुवा. प्रत्येक गावचं बरोबर आहे ना गुजर साहेब, का जात्याला कुठल्या गावातली मतं आहे, कुणाला शंका येतात म्हणजे रातचं मी दुरुस्त करतो लगेच कुठं काय असलं तर. त्यामुळे आपल्या गावचं सगळं मतदान भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून मला शोभाताई यांना 100% मतदान करावं. आपण सर्वजण व्यासपीठावरचे आमचे सर्व नगरसेवक मंडळी, माझ्या परळी भागातली सर्व मुंबईकर मंडळी आपण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद.